कुंभार समाजाच्या आर्थिक विकासासाठी संत गोरोबा काका आर्थिक विकास महामंडळ लवकरच स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यात येईल। तसेच महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले। महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मेळावा आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। हा भव्य सोहळा श्री लक्ष्मी बँक्वेट हॉल येथे संपन्न झालाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश दरेकर होते। प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरेसर, माजी आमदार अनिल कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, उद्योजक सुरेश कोते, संजय रुईकर, सेवानिवृत्त मनपा उपायुक्त डॉक्टर दिलीप मेनकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर तसेच सोमनाथ सोनवणे, पुंडलिक सोनवणे, भरत शिरसाट, के चव्हाण, जगदीश मोरे, बाळासाहेब जोरवेकर, रमेश राजापुरे, गंगाधर जोरवेकर आदी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रमाकांत क्षीरसागर यांनी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध योजना राबवण्याचा संकल्प व्यक्त केलाय। सूत्रसंचालन पुंडलिक सोनवणे आणि सविता जगदाळ यांनी केलंय, तर आभार शहराध्यक्ष गणेश आहेर यांनी मानले। या प्रसंगी अनिल आहेर, अशोक जाधव, डॉक्टर जितेंद्र भालेराव, राधेश्याम गायकवाड, रमेश गायकवाड, अरविंद क्षीरसागर, वसंत गाडेकर, जगदीश चिते, डॉक्टर अर्चना भालेराव यांसह समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते। या मेळाव्याच्या माध्यमातून कुंभार समाजाच्या हितासाठी भविष्यात अधिकाधिक विकास योजना राबवण्याचा निर्धार करण्यात आलाय। संत गोरोबा काका आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून समाजातील उद्योजक, व्यावसायिक आणि विद्यार्थी वर्गाला मदतीचा हात देण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी युवराज राजापुरे, घोटी।